प्रार्थना करूयात आपण. स्वर्गातील पवित्र दयाळू देवा, आकाश पृथ्वी सृष्टीच्या निर्माणकर्त्या प्रभू येशू, या वेळेला आम्ही तुझ्या वचनाविषयी मनन चिंतन करत असताना तू आमचं मार्गदर्शन आत्तापर्यंत करत आलास प्रभू. आणि नवीन जन्माविषयी आम्हाला खूप गहन आणि गूढ गोष्टी शिकायला मिळत आहेत म्हणून धन्यवाद देतो प्रभू. आणि हे सगळं समजण्यासाठी प्रभू तूच आम्हाला बुद्धी देतोस, आमची विचारशक्ती वाढवतोस म्हणून धन्यवाद प्रभू. देवप्पा, अजून देखील आम्हाला तुझी गरज आहे, आम्हाला मदत कर दे बाप्पा. ज्या ज्या गोष्टी इथून पुढे आम्ही शिकणार आहोत देवप्पा, तू आम्हाला मार्गदर्शन कर. तू आमचा पुढारी आहेस प्रभू. वचन आम्हाला सांगतं की ज्ञानाचा उगम तुझ्यापासूनच आहे प्रभू, म्हणून आम्ही तुझ्याकडे मागत आहोत. आमच्याकडे एवढी बुद्धी नाही आहे देवप्पा की आम्ही या गोष्टी समजू शकू, पण देवप्पा तू आम्हाला त्या गोष्टी दिलेल्या आहेस. आम्ही पूर्ण विश्वास ठेवतो राजा. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या हातामध्ये देऊन जे जे या मीटिंगला, या बायबल स्टडीला जॉईन होऊ पाहत आहे प्रभू, त्या प्रत्येकाला तू घेऊन ये. जॉईन करण्यास तू त्यांना सहाय्य कर, मदत कर प्रभू. सर्व तांत्रिक अडचणी, नेटवर्कचा प्रॉब्लेम प्रभू कुणालाही होऊ देऊ नकोस. आणि स्पष्टरित्या सगळ्यांना आवाज ऐकू येऊ देत. कुठल्याही प्रकारची बिघाड कुठे होऊ नये असं तू कर प्रभू. कारण ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या पवित्र, गोड आणि सामर्थ्यशाली नावात करतो म्हणून तुम्ही ऐका पित्या. आमेन. ओके, आपण त्यागाविषयी शिकलोय, समर्पणाविषयी आपण शिकत आहोत. मित्रांनो, नवीन जन्मामध्ये समर्पण, जसा पश्चाताप महत्त्वाचा आहे तसंच समर्पण देखील महत्त्वाचं आहे. हे आपण बघितलंय, अनुभवलंय, शिकलोय. आणि परमेश्वर आपल्याला या दिवसामध्ये त्या समर्पणामध्ये चालवत आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जीवन तर जगतोय, ख्रिस्तामध्ये विश्वासूपणाने जीवन जगतोय, पण आपण समर्पण अंतःकरणाने करायला खूप कमी पडतो. पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने समर्पण करण्याला आपण खूप कमी पडतो. आपण समर्पण करतो खरं, पण थोड्याफार गोष्टी आपण आपल्याकडेच ठेवतो. जेव्हा आपण जुन्या काळामध्ये जेव्हा इस्रायल लोक अर्पण घेऊन त्या वेदीसमोर यायचे, जे अर्पण त्यांनी आणले ते पूर्णपणे वाहिलं जायचं त्या वेदीवर. त्यातलं काही अर्पण ते ठेवतील आणि घरी घेऊन जातील असं काहीही नव्हतं. जे त्यांनी अर्पण आणले ते पूर्णपणे वेदीवर टाकलं जायचं. मित्रांनो, तसंच आहे. जेव्हा आपण देवाकडे येतो तेव्हा आपलं पूर्ण अर्पण होणं गरजेचं आहे. आपल्या घाणेरड्या सवयी, आपलं व्यसन, आपल्या मनातील विचार, इच्छा, आकांक्षा सर्व पूर्णपणे त्या वेदीवर प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायथ्याशी समर्पित होणं गरजेचं आहे. आणि मला विश्वास आहे की तुम्ही त्याबद्दल बऱ्यापैकी गोष्टी शिकला आहात आणि परमेश्वर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये चालवत आहे. आमेन. आमेन. ओके, कोणी पहिला मुद्दा वाचेल स्क्रीनवरचा? एक मिनटात, त्या अगोदर थोडंसं आपण कालचा विषय बघून घेऊ. काल आपण शेवटचा मुद्दा काय शिकलो होतो. ठीक आहे, आपण काल पाहिलं की देवाच्या मान्यतेचे आश्वासन मिळण्यापूर्वी देवापुढे पश्चातापी अंतःकरणाने स्वतःला लीन करण्याची काय गरज आहे. पुष्कळांना असं वाटतं की बाबा काय गरज आहे त्याला लीन, नम्र होण्याची. अशी विचारणा अनेक गर्विष्ठ, अहंकारी लोक करत असतात. ख्रिस्ताकडे पहा, तो निष्पाप होता व त्याहूनही अधिक म्हणजे तो स्वर्गाचा युवराज होता. पण मानवा खातर जो मानव जातीसाठी पापी बनला, त्याने आपणास अपराधात स्वतःला गणू दिले. त्याने बहुतांचे पापे आपल्यावर घेतली व अपराधांसाठी मध्यस्थी केली. हे आपण बघितलं मित्रांनो की आपल्या त्यागापुढे परमेश्वराचा त्याग, परमेश्वराने आपल्यासाठी काय केलंय हे जाणून जेव्हा आपण घेतो ना, तेव्हा आपल्या ज्या सवयी, ज्या चुकीच्या सवयी आहेत, जे आपल्याला सोडून देण्याची इच्छा आहे परंतु ते आपल्याकडून होत नाही, पण त्याच्याकडे पाहिल्याने, क्रूसाकडे पाहिल्याने, त्याच्या चरित्र्यावर मनन केल्याने आपल्याला कळतं की एवढं जर स्वर्गातून माझ्यासाठी प्रेम आलंय, माझ्या जर प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी एवढं अर्पण केलंय, तर मी माझी चुकीची सवय सोडायला किंवा माझं पाप पूर्णपणे त्यागायला मी एवढं मागे पुढं का बघतोय.
जेव्हा आपण त्याच्या प्रेमाकडे बघतो मित्रांनो, त्याच्या चरित्राविषयी मननचिंतन करतो, तेव्हा आपलं अंतःकरण तयार होतं पूर्णपणे त्याग करायला. त्याच्यानंतर आपण पाहिलं, पण जेव्हा आपण सर्व गोष्टींचा त्याग करतो तेव्हा खरं तर आपण कशाचा त्याग करतो बरे? नेमकं काय आपण त्याग करतो? असं काय आपल्याकडे की जे आपण देवाला देऊ शकतो? खरं पाहिलं तर काहीच नाही मित्रांनो आपल्याकडे. आपलं शरीर जे त्यानेच दिलेलं आहे, आपल्या नाकपुड्यात श्वास जो त्यानेच दिलेला आहे, पृथ्वीवरचा जगातली जशी, पण ते सगळं तर त्याचंच आहे. आपण काय त्याला देणार? आपण फक्त मित्रांनो आपण आपलं जे पापीमय भ्रष्ट झालेलं जे अंतःकरण आहे तेवढंच काय ते त्याच्या पायाजवळ ठेवू शकतो, त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. आणि तरीसुद्धा आपल्याला गर्व वाटतो की हे सगळं जीवन माझं आहे, मिळवलेला पैसा माझा आहे, मिळवलेली संपत्ती माझी आहे, माझं शरीर हे माझं आहे. आणि त्याच्यामुळे आपण गर्वाने फुगून जातो आणि आपण आपलं अर्पण पूर्णपणे करायला तयार होत नाही. पण जेव्हा आपल्याला कळतंय की माझं असं म्हणण्यासारखं माझं या जगात काहीच नाही आहे, तेव्हा आपण स्वतःला अर्पण करायला लागतो त्या ख्रिस्ताच्या प्रेमाकडे बघून. आमेन. नंतर आपण पाहिलं, तरी सर्वस्वाचा त्याग करणे माणसांना कठीण वाटते. असे बोल ऐकण्यास एलेन जी व्हाईट आपल्याला सांगतात की त्यांना जेव्हा अशी गोष्टी लोक बोलतात की बाबा मला कठीण जाते ही गोष्ट सोडणं, देव मला सांगते की ह्या गोष्टी तू सोड, तुझ्या आरोग्यासाठी ह्या चांगल्या नाहीत, आणि तरीसुद्धा माणूस म्हणतो की नाही मला ह्याची सवय लागली, ह्याच्याशिवाय मला होत नाही. एलेन जी व्हाईट आपल्याला म्हणतात की मला लाज वाटते जेव्हा असं कोणी बोलतं. मित्रांनो, त्याच्या त्यागाकडे बघा, त्या रक्तबंबाळ झालेल्या क्रूसाकडे बघा. जर तो एवढा मोठा त्याग आपल्यासाठी करू शकतो, तर आपण ही छोटीशी गोष्ट, जे आपलं अंतःकरण जे पापाने बरबटलेलं ते द्यायला आपल्याला काय हरकत वाटते मित्रांनो? जेव्हा मी हे वाक्य वाचलं ना, तेव्हा मला सुद्धा माझ्या स्वभावाची किंवा मी जेव्हा एक्सक्यूजेस देतो देवाकडे की कसं काय करू मी, हे कसं काय सोडू, तेव्हा त्या विचारांची मला लाज वाटायला लागली. आणि खरंच मी देवाकडे सहाय्य मागितलं की प्रभू, माझी सगळ्यात वाईटातली वाईट सवय मला तू द्यायला मदत कर. आणि जेव्हा ख्रिस्ताकडे पाहिलं, त्याच्या अर्पणावर मी मनन केलं मित्रांनो, मला त्या गोष्टी सोप्या वाटायला लागल्या. आता पुढचा मुद्दा बघा, आपल्याकडे असावे असे आपल्या हिताचे काही सुद्धा देव आपल्याला सोडून द्यायला लावत नाही. जेव्हा तो म्हणतो, प्रभू येशूने एक वचन आपल्याला दिलंय की जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्याला माझा शिष्य होता येत नाही. मित्रांनो, म्हणजे असं आहे का की परमेश्वर जे आपल्याला सगळ्यात आवडतंय किंवा जे जगातल्या ज्या गोष्टी ज्या आपल्याला खूप प्रिय आहेत त्या सोडून द्यायला लावतोय? मित्रांनो, ज्या आपल्या हिताच्या आहेत ते परमेश्वर कधीच आपल्याला सोडून द्यायला लावत नाही. ज्या आपल्यासाठी चांगले, ज्या आपल्या आरोग्यासाठी, आपल्या जीवनासाठी, आपल्या आध्यात्मिकतेसाठी ज्या गोष्टी चांगल्या आहेत ना, त्या परमेश्वर कधीच आपल्याला सोडायला लावत नाही. हा, पण ज्याने तुमचं जीवन खराब होणार असेल, ज्याने तुमचं आरोग्य खराब होणार असेल, ज्याने तुमचे विचार भ्रष्ट होत असेल, अशी सहभागिता, अशा गोष्टी परमेश्वर सोडवायला आपल्याला मदत करतो. पण कधी? जेव्हा आपण तयार होतो की प्रभू मला याच्यातून बाहेर निघायचंय, फक्त तेव्हाच ही गोष्ट होऊ शकते. जे काही तो करीतो त्या सर्वात त्याच्या लेकरांचे हितच तो बघत असतो. मित्रांनो, परमेश्वर प्रत्येक योजना आपल्यासाठी योजत असताना तो हेच बघतो की कुठल्या मार्गाने माझ्या लेकराचं हित होईल, काय अशी गोष्ट मी त्याच्यासाठी करू की त्याला आशीर्वाद मिळतील, त्याचं जीवन सुखरूप होईल आणि तो आनंदी राहील. पण होतंय काय की आपण देवाच्या इच्छा बाजूला सारतोय आणि आपल्याच इच्छा देवावर लादून त्याला त्या पूर्ण करायला लावतोय, आणि म्हणून आपण निराशेत पडतो. परमेश्वर त्या इच्छेला अनुमती देतो आणि म्हणून त्या गोष्टी आपल्या जीवनात घडतात. याचा अर्थ असा नाही की परमेश्वर वाईट गोष्टी घडून आणतो. पुष्कळ वेळेला लोक म्हणतात की देवा का असं माझ्या जीवनामध्ये घडलं, मी तुला तर प्रार्थना केली होती, तुला मागितलं होतं, पण तरीसुद्धा माझ्या जीवनात असं का घडलं? पण मित्रांनो, कधी आपण हे जाणून घेतलं का की ती प्रार्थना किंवा ते ज्या मागण्या मी देवाकडे मागत होतो ते देवाच्या इच्छेनुसार होत्या का? आपण हट्टाने त्या गोष्टी मागून घेतो आणि स्वतःच संकटात पडतो. पुढे एलेन व्हाईट आपल्याला म्हणतात, जेवढ्यांनी अद्याप ख्रिस्ताला ग्रहण केले नाही त्यांना जर हे समजले तर किती बरे होईल की जे
ते ज्या गोष्टींकरिता खटपट करतात, ज्या गोष्टीकरता आपण खटपट करतोय, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी चांगल्या असलेल्या गोष्टी ख्रिस्त त्यांना देऊ करू इच्छितो. मित्रांनो, परमेश्वराच्या मनामध्ये इतके संकल्प आहेत आपल्याविषयी. दावीद राजा म्हणतो की त्याच्याविषयी जर मी मोजणी करायला लागलो, जर ते मी मोजायला लागलो, देवाच्या योजना ज्या माझ्याविषयी आहेत त्या वाळूंच्या कणांपेक्षा अधिक आहेत. म्हणजे जिथं आपण म्हणतो की बाबा हे तर फेल ठरलं, हे बिझनेस मी स्टार्ट केला पण फेल ठरला, हे विचार मी प्रयत्न केला ही गोष्ट करण्याचा पण मी निष्फळ ठरलो, पण परमेश्वरच्या हातात आपण जेव्हा देतो तेव्हा तो आपल्या जवळपास असं वातावरण निर्माण करतो की ते सगळ्या गोष्टी सिद्धीस जातील. यहोशुआमध्ये वचन दिलेलं आहे की परमेश्वर यहोशुआला म्हणतो आणि त्याद्वारे तो आपल्याला देखील म्हणतो की जेव्हा तू माझ्या आज्ञा पाळशील, मला अंतःकरणाने शरण येशील, ज्या भूमीवर तू पाय ठेवशील ती भूमी मी आशीर्वादित करेल. हे परमेश्वराच्या मुखातलं निघलेलं वचन आहे मित्रांनो. पण तरी सुद्धा आपण आपल्याच इच्छा देवावर लादतो आणि त्याला ते पूर्ण करायला सांगतो आणि परमेश्वर त्या गोष्टी होऊन द्यायला अनुमती देतो. समजते मित्रांनो सगळ्यांना? सगळेजण ऐकतायत? असं नको व्हायला की मी एकटाच बडबडतो. नाही नाही, ऐकतो. येस. आपण पुढचा मुद्दा वाचूयात. कुणी वाचेल शेवटचा मुद्दा स्क्रीनवरचा? हॅलो, आवाज येतोय माझा? येस ताई, येस. जेव्हा माणसाचे विचार व कृत्ये देवाच्या इच्छेविरुद्ध असतात, तेव्हा माणूस स्वतःचेच अतोनात नुकसान करून घेत असतो. तो स्वतःच्याच जीवावर घोर अन्याय करीत असतो. ज्याला सर्वोत्तम काय आहे ते माहीत आहे व जो त्याने उत्पन्न केलेल्या जीवांच्या हिताच्याच योजना करीत असतो, त्या देवाच्या मार्गातून बहकण्याने कोणाला खरा आनंद व सुख मिळू शकत नाही. आज्ञा उल्लंघनाचा मार्ग खरे तर दुःखाचा व विनाशाचा मार्ग असतो. येस मित्रांनो, जेव्हा माणसाचे विचार व कृत्य देवाच्या इच्छेविरुद्ध असतात ना, तेव्हा माणूस स्वतःचेच आतोनात नुकसान करून घेतो. देवाची इच्छा आहे की आपल्या आयुष्यात चांगलं व्हावं आणि आपली पण इच्छा आहे की माझ्या आयुष्यात चांगलं व्हावं, आणि मग तरीसुद्धा आपण ज्या गोष्टीला, ज्या संकटांना सामोरे जात आहोत ते का जात आहोत? कारण आपण देवाच्या इच्छेने कधी मागत नाही. आपण मागतोय तर खरं, त्या गोष्टी पूर्ण होतात आणि नंतर पाहतो आपण त्या गोष्टीमध्ये आपलं नुकसानच होतंय. जिथे परमेश्वर आपल्याला सांगतो ना की बाबा हा मार्ग तुझ्यासाठी चांगला नाहीये, मी योजना योजल्यात तुझ्यासाठी. जेव्हा आपण आपल्या प्रार्थना देवाला समर्पित करतो की प्रभू माझी तर इच्छा आहे हे करण्याची, पण तुझी इच्छा जे असेल तेच तू कर. मित्रांनो विचार करा, आपला प्रभू क्रूसावर जात असताना तो पित्याला म्हणतोय की प्रार्थना करत असताना गत्सेमने बागेमध्ये की प्रभू हा प्याला मला कठीण जातोय, पण माझ्या नको तर तुझ्याच इच्छेने होऊ देत. शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, पण माझ्या नव्हे तर तुझ्या इच्छेनेच होऊ दे. मित्रांनो विचार करा, तो परमेश्वर आपल्या इच्छेसाठी, आपल्या योजना, आपल्या जीवनातले सगळं आपण यशस्वी जीवन जगावं म्हणून तो क्रूसावर जातोय. मग विचार करा, याच्यापेक्षा अधिक आपल्यासाठी काय करावं देवाने? आणि तरी सुद्धा आपण आपलं समर्पण करायला मागे पुढे बघतो, खूप विचार करतो की कसं करू, कशा काही गोष्टी मी देऊन टाकूया, ह्या तर मला इतक्या आवडतात. मित्रांनो असा विचार करून आपण स्वतःच नुकसान करून घेतोय. तो स्वतःच्या जीवावर घोर अन्याय करून घेतो. असा मनुष्य स्वतःच्याच जीवाचा घोर अन्याय करून घेतोय. ज्याला सर्वोत्तम काय आहे ते माहीत आहे व जो त्याने उत्पन्न केलेल्या जीवांच्या हिताचाच योजना करत असतो, त्या देवाच्या मार्गातून बहकण्याने कोणाला खरा आनंद व सुख मिळू शकत नाही. मित्रांनो जेव्हा उधळ्या पुत्र तो आपल्या पित्याच्या घरामध्ये होता, जिथे त्याला सर्व सुख शांती आनंद होता, आणि त्यावेळेला त्याला त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी बघायचं होतं.
याच्यापेक्षा पण चांगलं काय असू शकतं हे त्याला बघायचं होतं. आणि म्हणून तो त्याच्या बापाकडे जाऊन त्या बापाला म्हणतो की बाबा, माझी जे काही संपत्ती आहे ते मला देऊन टाका. आणि मग त्याचा बाप त्याला म्हणतो की तुला काय कमी आहे बाळा, हे सगळंच तर तुझंच आहे. मित्रांनो, ही संपूर्ण सृष्टी देवाने तुम्हाला आणि मला दिली, सगळं काही आपलंच आहे. पण तरी सुद्धा आपण आपल्याच इच्छा योजना पूर्ण करण्यासाठी, ज्या आपल्या शरीराला आपल्या जीवनाला घातक आहेत, त्या पूर्ण करण्याचीच इच्छा आपण धरतोय. उधळ्या पुत्राने सुद्धा तेच केलं. त्याच्याच हिताच्या योजना ज्या त्याला योग्य वाटतात ते पूर्ण करण्यासाठी बापाकडून त्याने त्याच्या हिश्श्याचा पैसा घेतला आणि मग तो बापापासून दूर निघून गेला. परिणाम काय झाला? त्याच्या जीवनामध्ये दुःख, त्रास आले आणि तेव्हा त्याला बापाची आठवण झाली. मित्रांनो, असंच होतं जेव्हा आपण आपल्याच इच्छा पूर्ण करायला लागतो. त्या पूर्ण तर होतात, पण जेव्हा त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात, आपल्याला निराशेशिवाय काहीच मिळत नाही. बिझनेस, व्यवसाय तर स्टार्ट केलाय, पण त्याच्यामध्ये नेमका नफा तो काय तो मिळतच नाहीये. कारण आपण देवाच्या इच्छा बाजूला सारून आपल्याच इच्छा देवासमोर मांडतोय. काम तर करतोय, पण घरामध्ये पैसाच टिकत नाहीये. आपण देवाच्या इच्छेनुसार काहीच करत नाहीये. मित्रांनो, जेव्हा आपलं काम, जेव्हा आपला व्यवसाय, जेव्हा आपले विचार आपण प्रभू येशूच्या पायाजवळ ठेवतो आणि त्याच्या इच्छा पूर्ण करण्याच्या मार्गावर लागतो, मित्रांनो, मग तो आपल्या व्यवसायाचा, तो आपल्या कामाचा पूर्णपणे ताबा घेतो आणि मग तो योजना आपल्या हिताच्या आखतो, जेणेकरून प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश मिळेल आणि आपला लाभ होईल. आमेन. तो तसं वातावरण आपल्या जवळपास बनवतो मित्रांनो. पण तुमची इच्छा पाहिजे की मी माझं काम, मी माझं जॉब, मी माझा बिझनेस प्रभू येशूच्या चरणाजवळ ठेवून द्यावा आणि मग तो मला जसं सांगत आहे मी तसं करावं. तो जर मला सांगतो की भक्तीची वेळ ही भक्तीला दे, बायबल वाचण्याची वेळ ही बायबल वाचण्याला दे आणि तुझ्या कामाची वेळ जे तू 8 तास ठरवलेत ते पूर्णपणे त्या कामाला दे, पूर्णपणे अंतःकरणाने ते काम कर. मित्रांनो, यश तुमचंच आहे. तुमचं यश कोणीच हिरकावून घेऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही ते 8 तास पूर्णपणे त्या कामाला देता, देवाची वेळ देवाला देता आणि बायबल वाचत असताना किंवा त्याचं मननचिंतन करत असताना फक्त त्यालाच वेळ देता, मग तुमच्या जीवनातल्या सर्व इच्छा आकांक्षा तुमच्या बाजूने होताना पूर्ण तुम्हाला दिसतील. मुद्दा आपल्याला पुढे सांगतो, आज्ञा उल्लंघनाचा मार्ग खरे तर दुःखाचा व विनाशाचा मार्ग असतो. आपल्या कामामध्ये जेव्हा परमेश्वराची आज्ञा आपल्याला सांगते की तू खोटं बोलू नकोस, आणि कामामध्ये जेव्हा आपण खोटं बोलतो आणि देवाच्या आज्ञा मोडतो आणि तरी देखील आपण इच्छा धरतो की माझ्या आयुष्यात चांगलं झालं पाहिजे, कसं होईल मित्रांनो? तरी आपण देवाला म्हणतो की प्रभू तू माझी प्रार्थना ऐक. आपण सगळ्या गोष्टी मुद्दामून करतोय, मुद्दामून खोटं बोलतोय, मुद्दामून समोरच्याला फसवतोय आणि आपला फायदा होण्यासाठी समोरच्याचं नुकसान करतोय आणि तरी सुद्धा आपण प्रार्थनेमध्ये देवाला म्हणतो की प्रभू तू माझी प्रार्थना ऐक. आज्ञा उल्लंघनाचा मार्ग खरे तर दुःखाचा आणि विनाशाचा मार्ग असतो. तिथं परमेश्वर काही करू शकत नाही मित्रांनो, जोपर्यंत आपण त्याला शरण जात नाही आणि त्याला सांगत नाही की प्रभू होय मी खोटं बोललोय, मी चुकीने व्यवहार केला, मी माझ्या कामामध्ये 8 तास पूर्णपणे देऊ शकलो नाही, मी कामचुकारपणा केला, मला क्षमा कर. आणि जेव्हा आपण त्याला समर्पण होतो मित्रांनो, मग नवीन सुरुवात होते, आपल्या हिताच्या गोष्टी घडतात. समोरचा मुद्दा कोणी वाचेल पहिला? देवाला त्याच्या लेकरांना दुःख त्रास झालेला पाहावयास आवडते, असा विचार मनात बाळगणे एक घोडचूक आहे. मानवाच्या सुखासाठी संबंध स्वर्ग झटत आहे. आनंद प्राप्तीचा कुठलाही मार्ग आपला स्वर्गीय पिता त्याने उत्पन्न केलेल्या कोणाही जीवाकरिता बंद करीत नाही. आमेन. आमेन. मित्रांनो, वचन आम्हाला सांगतंय की जो कोणी कष्ट करतो त्याला मिळतं. जो कोणी त्याच्या कामामध्ये पूर्ण त्याची ताकद खर्चून काम करतो ना, त्याला तिथे यश मिळतंच. मग तो कोणीही असू द्यात, तो
देवावर विश्वास ठेवणारा असू देत, अगर विश्वास न ठेवणारा असू देत, परमेश्वर त्याच्यामध्ये असा फरक करत नाही की बाबा तू जर माझ्याकडे आला तरच मी तुला यश देईल, असं नाहीये. तो अशी अट ठेवत नाही. जर कोणी परमेश्वराचं वचन अंतःकरणाने पाळतो आणि पूर्ण अंतःकरणाने त्या गोष्टी करतो, त्याला त्या गोष्टीचा लाभ होतोच मित्रांनो. मुद्दा काय सांगतोय बघा. कोणाचा माईक चालू आहे का? सुप्रभात ताई, तुमचा माईक ऑन आहे, ऑफ करता प्लीज. येस, थँक्यू. मुद्दा आपल्याला काय सांगतोय बघा. देवाला त्याच्या लेकरांना दुःख त्रासात झालेला पाहावयास आवडते असा विचार मनात बाळगणे ही घोडचूक आहे. बऱ्याच वेळेला आपण शेजारच्याचं वाईट व्हावं किंवा त्याची जर भरभराटी होत असेल तेव्हा आपल्या अंतःकरणात कुठं ना कुठं तरी जलसी निर्माण होते. त्याची लॉटरी लागली तर आपल्यालाच इथं मनात एकदम आग लागल्यासारखी होते. त्याच्या घरात नवीन गाडी आली तर आपल्यालाच आग लागल्यासारखं होतं. मित्रांनो, परमेश्वर असं करत नाही. ज्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळतं. परमेश्वर कुठेच फरक करत नाही. देवाची इच्छा कधीच नाही की कुठल्याच मनुष्याने त्रासदायक आयुष्य जगावं. देवाला त्याच्या लेकरांना त्रासदायक झालेले पाहण्यास आवडत नाही. ते तुम्ही असो, मी असो, जगातला कोणीही व्यक्ती असो. पण वाईट मार्ग, देवाच्या विरुद्ध जाण्याचा मार्ग हा मनुष्य निवडतो आणि मग त्याच्या जीवनामध्ये त्या सगळ्या गोष्टी तशाच घडत राहतात जो मार्ग त्याने निवडलेला असतो. परमेश्वर फक्त त्याला त्या वाटेने जाण्याची मुभा देतो. का? कारण आपलीच इच्छा नसते की आपण देवाबरोबर चालावं आणि मग देवाच्या विरुद्ध आपण चालून आपल्या जीवनामध्ये सगळे त्रास आपणच स्वतः ओढून घेतो. मानवाच्या सुखासाठी सबंध स्वर्ग झटत आहे. कधी विचार केला मित्रांनो तुम्ही या गोष्टीचा? अख्खा स्वर्ग तुमच्या सुखासाठी, माझ्या सुखासाठी झटतोय. देवाने सगळे देवदूत तुमच्या आणि माझ्या मदतीसाठी पाठवलेत. मित्रांनो, हे जेव्हा मी वाचत होतो, मनन करत होतो, तेव्हा मला इतका आनंद झाला की मी प्रत्येक वेळेस पापी विचार आपल्या मनामध्ये येतात. प्रत्येक वेळेस आपण चुकीचा मार्ग देवाविरुद्ध निवडतो आणि तरी सुद्धा सबंध स्वर्ग आपल्याच सुखासाठी झटतोय. आणि तरी सुद्धा मी विचार करतोय की माझ्या इच्छा, माझ्या आकांक्षा, माझं जीवन देवाला मी का समर्पित करू? मित्रांनो, थोडा विचार करा. ऐकतायत सगळे? सोबत आहेत माझ्या? येस येस. आनंद प्राप्तीसाठीचा कुठलाही मार्ग आपला स्वर्गीय पिता त्याने उत्पन्न केलेल्या कोणत्याही जीवाकरिता बंद करत नाही. कुणासाठीच तो बंद करत नाही. जो कोणी त्या वचनाचं पालन करतो त्याला ते आशीर्वाद आपोआप जे निसर्गामध्ये दिलेले आहेत ते बरोबर मिळतात. जो कोणी सढळ हाताने दुसऱ्याला मदत करतो त्याच सढळ हाताने देव त्याला त्याच्या सर्व मार्गामध्ये देतच राहतो. कारण द्या म्हणजे दिले जाईल हे देवाचं वचन आहे. जेव्हा आपण इतरांना अंतःकरणाने देतो तेव्हा त्याच पवित्र अंतःकरणाने, त्याच भरभराटीने परमेश्वर सगळे आशीर्वाद आपल्यासाठी खुले करतो. वचन आम्हाला सांगतं मित्रांनो, तू तुझी भाकर समुद्रावर टाकून दे, ती कित्येक दिवसांनी तुझ्याकडे परत येईल. मित्रांनो, ज्या अंतःकरणाने, ज्या सत्कर्माने आपण इतरांना मदत केलेली असते आणि आपण विसरून जातो, खऱ्या अंतःकरणाने आपण त्याला मदत केलेली असते आणि आपण विसरून जातो, तेव्हा कुठल्या ना कुठल्या मार्गाने, कारण देवाचं वचन आपल्याला सांगते की द्या म्हणजे दिले जाईल, तेव्हा कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो आशीर्वाद आपल्या मागे धावत येतो. कारण सबंध स्वर्ग तुमच्या सुखासाठी झटत असतो. का? कारण तुम्ही इतरांना मदत केलेली असते. तुम्ही तुमचं अंतःकरण देवाला समर्पित केलेलं असतं. जेव्हा तुम्ही देता, जेव्हा तुम्ही तुमचं अंतःकरण देता, त्याच सढळ हाताने परमेश्वर तुमचं जीवन आनंदी करतो. आणि मग जेव्हा तोच आनंद तुम्ही इतरांना देता तेव्हा त्याचा दुप्पट आनंद तुम्हाला प्राप्त होतो. याला म्हणतात द्या म्हणजे दिले जाईल हा नियम. आमेन. समजले मित्रांनो सगळ्यांना? आमेन. 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 दुसरा मुद्दा कोणी वाचेल स्क्रीनवरचा? ज्या गोष्टीमुळे आपल्याला दुःखास
दुःख त्रास व नैराश्य भोगावे लागेल, ज्याच्यामुळे आनंदाचे व स्वर्गाचे द्वार आपल्यासाठी बंद होईल, अशाच गोष्टी आपण टाळाव्या. अशा सूचना देव आपल्याला करीत असतो. माणसे जशी आहेत त्या स्थितीत जगाचा उद्धारक त्याच्या गरजवंत दोषीसह व त्रुटीसह त्यांना ग्रहण करीतो. येस, लहान अक्षरे. हा, थँक्यू सो मच आंटी. मुद्दा तुमच्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, प्रत्येक जण वाचा आणि थोडं मनन करा या गोष्टीवर. काय सांगतोय बघा, ज्या गोष्टींमुळे आपल्याला दुःख त्रास व नैराश्य भोगावे लागेल, ज्यांच्यामुळे आनंदाचे व स्वर्गाचे द्वार आपल्यासाठी बंद होईल, अशाच गोष्टी आपण टाळाव्या, अशी सूचना देव आपल्याला करीत असतो. सूचना म्हणण्यापेक्षा किंबहुना तो आपल्याला रिक्वेस्ट करतो की बाबा जे तुझ्या जीवनासाठी चांगलं नाही आहे तेच तू सोडून दे, बाकी जे तुझ्या जीवनासाठी चांगलं आहे ते तुला मीच दिलेलं आहे. आमेन. मित्रांनो, जीवन जगण्याचा किंवा चांगलं अन्न खाण्याचा सल्ला परमेश्वराने बायबलमधून आपल्याला दिलाय. काय खावं, कितपत खावं, कसं खावं, हे सगळं देवाने आपल्याला दिलंय. पण तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की नाही, माझ्याच जिभेला आवडतं ना, मी तेच खाणार. मित्रांनो, असं करून आपण स्वतःच नुकसान करून घेतोय. मसालेदार खाऊन आपण आपलीच पचनक्रिया बिघडवतोय आणि मग पोटात दुखायला लागल्यावर आपण देवाकडे विनंती करतोय. तंबाखू खाल्ल्याने कर्करोग होतो असं परमेश्वर सांगत आहे आणि त्या पाकिटावर सुद्धा लिहिलेलं असतं, आणि तरी सुद्धा आपण ते खातोय आणि तो रोग आपल्यावर ओढून घेतोय. आणि मग कुठंतरी जेव्हा एखादी गाठ येते तेव्हा आपल्याला टेन्शन व्हायला लागतं आणि मग प्रार्थना करतो की प्रभू मला याच्यातून वाचव. जेव्हा परमेश्वर आपल्याला सांगतो की तू मिसरी सोडून दे, तुला तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो, आणि त्या पुडीवर पण तेच लिहिलेलं असतं, तरी सुद्धा आपण ती गोष्ट सोडत नाही, आणि मग जेव्हा त्रास उद्भवायला लागतात मग आपण देवाकडे मागायला लागतो. मित्रांनो, मला तुम्हाला घाबरवायचं नाहीये, पण परमेश्वराने जर तुम्हाला उत्तम जीवन जगण्याचा सल्ला दिलाय आणि जे आपल्या जीवनाला हानिकारक आहे, फक्त तीच गोष्ट परमेश्वर आपल्याला सोडवायला लावतोय. तो रिक्वेस्ट करत आहे मित्रांनो. आणि त्याही पुढे एलन व्हाईट आपल्याला इथं सुंदर गोष्ट सांगतात, माणसे जशी आहेत त्याच स्थितीत जगाचा उद्धारक त्यांना गरजांसह, ज्या तुमच्या गरजा आहेत त्यांच्यासह, आपले जे काही दोष आहेत त्यांच्यासह, आपल्या जीवनामध्ये जे काही त्रुटी आहेत, जी लोक आपल्याला बघून आपल्यापासून दूर जातात, आपल्या चुका काढतात, आपल्याला ते स्वीकारत नाही, पण तरी सुद्धा परमेश्वर त्या चुकांसह तुम्हाला आणि मला ग्रहण करतो, स्वीकारतो. किती सुंदर गोष्ट आहे मित्रांनो ही. जग आपल्याला स्वीकारू शकत नाही, पण आपला प्रभू, आपला पिता आपल्याला स्वीकारतो. तो असा विचार करत नाही की तू दारू पितोय, तू दूर जा माझ्यापासून, तू ही चुकीच्या गोष्टी खातोयस, तू माझ्यापासून दूर जा, असं तो म्हणत नाही. तो म्हणतो की तू माझा मुलगा आहेस, तू माझी मुलगी आहेस, ह्या गोष्टी तू करत आहेस म्हणून मी तुला सोडणार नाही, मी तुझ्यावर प्रेम करायचं कधीच थांबवणार नाही. आमेन. हे त्याचं प्रेम आहे मित्रांनो. आमेन. तो त्याचं प्रेम करणं कधीच थांबवत नाही. आपण किती का वाईट वागेना, किती का चुका करेना, तो त्याचं प्रेम करायचं कधीच थांबवत नाही. फक्त आपणच त्याला ढकलून हाकलून देतो की मला हे करायचं ना, तू बाजूला हो. आणि मग परमेश्वर नाईलाजाने आपल्या इच्छेमुळे तो निघून जातो. निघून जात नाही, पण आपणच ॲक्च्युली चुकीचा मार्ग धरतो आणि देवापासून निघून जातो. कारण परमेश्वर तिथेच उभा असतो जिथे आपण त्याला सोडलेलं असतं. तिसरा मुद्दा कोणी वाचेल स्क्रीनवरचा? पटपट वाचा मित्रांनो. ख्रिस्त त्यांची पातके स्वरक्ताद्वारे धुवून टाकील व त्यांचा उद्धार करेल. एवढेच नाही तर जे कोणी त्याचे जू मानायला, त्याचे ओझे व्हायला तयार होतील, त्या सर्वांच्या अंतःकरणाच्या आशा व इच्छा आकांक्षा तो तृप्त करीत. आमेन. मित्रांनो, किती सुंदर लिहिलंय बघा. आपल्याला असं वाटतंय की बाबा मी जर देवाला स्वीकारलं, मी जर माझं अंतःकरण देवाला स्वीकारलं, तर मला माझ्या इच्छा आकांक्षा सगळ्या बाजूलाच ठेवावं लागतील. मग माझं शिक्षण मला सोडावं लागेल का? मग माझं घरदार मला सोडावं लागेल का?
मग माझं सगळं काही जे मला आवडतंय ते सोडावं लागेल का? परमेश्वर असं आपल्याला म्हणत नाही मित्रांनो. अगोदरच्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलंय की जे काही आपल्या जीवनासाठी हानिकारक आहे, जे आपल्याला स्वर्गापासून दूर ठेवतंय, स्वर्गीय आशीर्वादापासून दूर ठेवतंय, त्याच गोष्टी परमेश्वर आपल्याला सोडून द्यायला सांगतोय. ख्रिस्त त्यांची पातके म्हणजे आपली पातके स्वरक्ताने धुवून टाकील. कशाने? समर्पणाने. जेव्हा आपण आपलं अंतःकरण देवाला वाहून देतो तेव्हा तो त्याच्या रक्ताने आपली पातक धुवून टाकतो व त्यांचा उद्धार करेल. आपल्या सगळ्यांचा उद्धार त्याने ऑलरेडी केलेला आहे, पण आपण ते स्वीकारतोय की होय प्रभू, तू माझ्यासाठी रक्त वाहिलंय आणि तो उद्धार, ते तारण मी स्वीकारतोय. एवढेच नाही तर जे कोणी त्याचे जू मानायला व त्याचे ओझे वाहायला तयार होतील त्या सर्वांच्या अंतःकरणाच्या आशा व इच्छा आकांक्षा तो तृप्त करेल. जे काही तुमच्या मनामध्ये आहे, जे काही तुम्ही तुमच्या भावी आयुष्यासाठी संकल्प आखलेले आहेत, तुमच्या घरासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या चांगल्या जीवनासाठी, तुमच्या वैवाहिक जीवनासाठी जे काही इच्छा आकांक्षा तुम्ही आखलेल्या आहेत, तुमच्या समर्पणाने त्या गोष्टी पूर्ण होतात. आमेन. आमेन. तर आपण देवाच्या इच्छेनुसार मागणं गरजेचं आहे की प्रभू, ह्या गोष्टी मी योजलेल्या आहेत त्या तुझ्या इच्छेने तू पूर्ण कर. कारण मित्रांनो माहिती आहे, परमेश्वर आपल्यापेक्षा 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष पुढे पाहणार आहे. त्याला कळतं की आज घेतलेला निर्णय तो 5 वर्षाने, 2 वर्षाने आपल्यावर काय परिणाम करणार आहे हे येशूला माहिती आहे, हे पित्याला माहिती आहे. म्हणून तो आपल्याला आत्ताच त्याच्यावर आळा घालायला सांगतो. नाहीतर तो आपल्याला मार्गदर्शन करतो की बाबा हीच गोष्ट तू अशा प्रकारे कर. परमेश्वर कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या द्वारे, कुठल्या ना कुठल्या वाचनाच्या द्वारे तो आपली भेट घेऊन आपल्याला सांगतो की तू हे कर, असं करून बघ. आजवर तू चुकीच्या मार्गाने करत आला, पण आता माझ्या मार्गाने करून बघ जे मी तुला सांगत आहे. मित्रांनो, तिथे तुम्हाला यश मिळणारच जेव्हा तुम्ही देवाच्या इच्छा आकांक्षानुसार चालता आणि मागता. शेवटचा मुद्दा कोणी वाचेल स्क्रीनवरचा? जे कोणी त्याच्याकडे जीवनाच्या भाकरीसाठी येतात त्या सर्वांना मन, शांती व विसावा देण्याचा त्याचा इरादा आहे. आशीर्वादाचा कळस गाठण्यासाठी आपण जी कर्तव्य करणे भाग आहे तीच तो आपल्यावर लादतो. आज्ञाभंग करणाऱ्यांना हे सुखाची शिखर कधी गाठता येत नाही. अंतरात्म्याचा खरा आनंद, गौरवाची आशा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे, कलसेकरास 1 अध्याय 27 वचन, तो असतो. सुखी जीवन ते हेच असते. आमेन. मित्रांनो, जे कोणी त्यांच्याकडे म्हणजे येशूकडे, त्याच्याकडे जीवनाच्या भाकरीसाठी येतात, भुकेले असतात आध्यात्मिकरित्या, देवाचं वचन ऐकण्याकरता, त्याचा अनुभव घेण्याकरता, त्याच्या प्रेमाचा अनुभव घेण्याकरता जे लोक भुकेले असतात त्यांच्यासाठी ते येतात, त्या सर्वांना मनशांती व विसावा देण्याचा इरादा परमेश्वराचा असतो. मित्रांनो, आज मनशांती आणि विसावा हे मिळवण्यासाठी लोक हजारो कोस लांब जातात. मनशांती शोधण्यासाठी लोक गोव्यात जातात, लोक कोकणात जातात आणि नंतर आल्यानंतर परत आपल्या जीवनामध्ये निराशा, सगळा गोंधळ, सगळा परत तसा सुरू होतो. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, खरी मनशांती जेव्हा आपण त्याचा शोध घेतो, त्याच्या आपल्या इच्छा आकांक्षा त्याच्या पायाजवळ ठेवून देतो, तेव्हा तो विसावा आपल्याला देतो. तो एक अनुभव आहे मित्रांनो. हे फक्त बोलण्याचे शब्द नाही आहेत, पण जो कोणी तो अनुभव घेतो ना त्या विसाव्याचा, त्याला माहिती आहे की ती खरी मनशांती काय आहे, तो खरा विसावा काय आहे. बरोबर त्याला कळतं ज्याने तो अनुभव घेतलेला आहे. कारण वचन आम्हाला सांगतं परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. हे फक्त अनुभवानेच शक्य आहे. पुढे मुद्दा आपल्याला सांगतो, आशीर्वादांचा कळस गाठण्यासाठी आपण जी कर्तव्य करणे भाग आहे तीच तो आपल्यावर लादतो. त्याच गोष्टी आपल्याला तो करायला सांगतो. पण कशासाठी? आपण आशीर्वादाच्या उंच टोकाला जावं म्हणून. आज जे आपण योजना आखत आहोत आपल्या जीवनामध्ये, ते फक्त या भूतलावरचीच आहेत.
छोट्या छोट्या गोष्टी आपण करायला बघतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला आनंद वाटतो, ती खूप चांगली गोष्ट आहे. परंतु परमेश्वर आपल्याला त्याही पेक्षा मोठे आशीर्वाद जे त्याने आपल्यासाठी त्याच्या मनात योजून ठेवलेले आहेत, त्याचा कळस गाठण्यासाठी तो तुम्हाला आणि मला बोलवतोय. आणि तरीसुद्धा आपण आपलं अंतःकरण, आपलं जीवन समर्पण करायला मागे पुढे बघतो. आज्ञाभंग करणाऱ्यांना हे सुखाचे शिखर कधीही गाठता येत नाही. मनुष्य जर आपल्या हट्टाने देवाच्या आज्ञा मोडतच राहिला तर तो आपलं समर्पण करू शकत नाही. आणि मग समर्पण न केल्यामुळे दुःख, त्रास, नैराश्य सारखे त्याच्या जीवनात येतात. आणि तेच टेन्शन, तेच ताणतणाव त्या मनुष्याच्या चेहऱ्यावर दिसतो. आणि मग जे काही काम आपण हातात घ्यायला जातो, करायला जातो, ते पूर्ण होतच नाही. मग तिथं अडखळण येत राहतो आणि त्याच्यामुळे आपण निराशच होत राहतो. आणि मग लोक पास्टरांकडे येतात, ब्रदरांकडे विनंती करतात की काहीही करतोय पण हातात काही यशच मिळत नाही. का? कारण आपण देवाच्या इच्छेनेच मागत नाहीये. आपण त्या इच्छा आकांक्षा देवाला समर्पित करून त्याच्या मागे आपण चालूच इच्छित नाहीये. आपण आज्ञाभंग करतोय, आपण आज्ञा मोडतोय, आपण लबाडी करतोय, आपण आपल्या जीवनामध्ये चुकीचे निर्णय घेतोय आणि तरी सुद्धा इच्छा धरतो की देवाने आपलं ऐकावं. मित्रांनो, परमेश्वर ऐकतो, तो कधी फरक करत नाही. पण आपल्या बाजूने थोडा विचार करा. आपल्याला कसं तरी वाटलं पाहिजे की अरे मी एवढा चुकीचा वागून सुद्धा मी माझ्या इच्छा देवाला सांगतोय, पण मी त्या समर्पण करत नाहीये. दावीद राजाने जेव्हा स्वतःच्या गर्वाने फुगून त्याचं सैन्य मोजलं, देवाने त्याला सांगितलं होतं की तू तुझं सैन्य कधी मोजू नको, कारण तुझी ताकद त्या सैन्यामध्ये नाहीये, तुझी ताकद त्या घोड्यामध्ये नाहीये, रथांमध्ये नाहीये, तुझी ताकद माझ्याकडून आहे. पण ह्या दाविदाने काय केलं, त्याला असं वाटलं की बाबा बघूया आता आपल्याकडे किती ताकद आहे, किती सैन्य आहे, किती गोष्टी आहेत. आणि मग दाविदाने सगळं ते मोजल्यावर जेव्हा त्याची संख्या त्याला कळाली, त्याला असं वाटलं की अरे माझ्याकडे किती मोठं सैन्य आहे, किती मोठे घोडे आहेत, किती हत्ती आहेत, किती घोडदल आहे आणि किती रथ आहेत, हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि ह्याच्यामुळे तो गर्वाने फुगला. परिणाम काय झाला? परमेश्वर त्याच्या जीवनामधून बाजूला सरकला आणि मग सैतानाने तिथे हल्ला केला आणि त्याचं कितीतरी सैन्य त्यावेळेला मरून गेलं. कितीतरी गोष्टी त्याच्या जीवनामधून निघून गेल्या. आणि मग त्यावेळेला त्याला कळालं की अरे मी हे काय केलं, मी गर्वाने फुगून गेलो आणि त्याच्यामुळेच माझा सैन्याचा, माझ्या राज्याचा ऱ्हास झाला, सैतानाने हल्ला केला. माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या इच्छा आकांक्षा देवाला समर्पित करतो तेव्हा त्या समर्पणाने आपलं अंतःकरण नम्र होतं. आपल्याला कळतं की माझ्या इच्छा आकांक्षा एकसारख्या वाईट आहेत, माझे संकल्प मला पुढे कुठं नेतील हे मला माहीत नाही, पण परमेश्वराला माहिती आहे माझ्या आयुष्यामध्ये 6 महिन्यांनी, 1 वर्षाने, 2 वर्षांनी काय होणार आहे. म्हणून मी त्यालाच माझं जीवन समर्पित करेल, कारण माझी खरी ताकद तो आहे. माझ्या बिझनेसमध्ये यशस्वी करणारा तो आहे, माझ्या कामामध्ये मला प्रगती करणारा तो आहे. मनुष्याच्या हातपाय जोडून काही होत नाही. मित्रांनो, आवाज येतोय सगळ्यांना माझा? विशाल भाऊने मेसेज केला. विशाल भाऊ येतोय का आता आवाज? ईश्वरज भाऊ आवाज येत नाही तुमचा एवढा. ओके ओके, बाकीच्यांना तरी येतोय विशाल भाऊ, कदाचित नेटवर्क प्रॉब्लेम असेल. आता येतोय का? ओके ओके. हा मुद्दा पुढे आपल्याला सांगतो. अंतरात्म्याचा खरा आनंद, गौरवाची आशा, कलस्येमध्ये लिहिलंय, कलस्ये 1:27 मध्ये, गौरवाची आशा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे. जेव्हा तुम्ही समर्पण करता तेव्हा ख्रिस्त स्वतः तुमच्यामध्ये वस्ती करतो. मित्रांनो, दुसरा तिसरा कोणीही नाही. कारण प्रकटीकरण 3:20 काय सांगता आपल्याला? कोण तुमच्या दाराशी उभा आहे? ईश्वरज भाऊ आवाज येत नाहीये. विशाल भाऊ, म्हणजे बाकीच्यांना तर येतो ऍक्च्युली, माझ्याकडे नेटवर्क तर फुल आहे वायफायचं. बघा तुम्ही, नेटवर्क कमी आहे का तुमच्याकडे? हा, रिजॉईन करा ऍक्च्युली, डिस्कनेक्ट करून परत जॉईन करा. ओके मित्रांनो,
वचन आपल्याला सांगते गौरवाची आशा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे, ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे. प्रकटीकरण 3:20 आपल्याला शिकवतं की प्रभू येशू दाराजवळ उभा आहे. कोण उभा आहे? प्रभू येशू. खूप लोक पवित्र आत्मा मिळवण्यासाठी खटपट करतात, उपवास प्रार्थना करत राहतात आणि तरी सुद्धा तो अनुभव त्यांना येत नाही. पण वचन आम्हाला सांगतं की अरे दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या अंतःकरणाच्या जवळ उभा आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही हा विश्वास ठेवताना की स्वतः प्रभू येशू माझ्या अंतःकरणात आहे, मी माझं अर्पण त्याला केलेलं आहे आणि तो स्वतः माझ्या अंतःकरणात आहे, या वचनाच्या अनुसार कलस्से 1:27 नुसार तो स्वतः तुमच्यामध्ये आहे, तो तुम्हाला सगळ्या जीवनामध्ये यशस्वी करेल. सुखी जीवन तो तुम्हाला देईल. जेव्हा निराशा येते ना मित्रांनो, तुम्ही निराश होणार नाही, कारण तुम्हाला माहिती की परमेश्वर तुमचं नुकसान कधीच होऊ देणार नाही. जेव्हा जगामध्ये ऑफ सीझन असेल तेव्हा तुम्ही कधी निराश होणार नाही, कारण तुमचा कधीच ऑफ सीझन नसतो. तिथं भरभराटी देणारा परमेश्वर तुमच्यामध्ये आहे. आमेन. 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 हा विश्वास तुमच्यामध्ये महत्वाचा आहे. पुढे आपण बघूया. कोणी वाचेल? टायटल वाचा आणि बाकी छोटे छोटे वाक्य करूयात, कारण पॅराग्राफ खूप मोठे आहेत. पण सामर्थ्य, निर्णय किंवा निवड करण्याचे सामर्थ्य. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही निर्णय घेतो ना त्याच्यावरूनच आपलं जीवन घडत असतं. नीट लक्ष देऊन आता ऐका, स्क्रीनकडे बघा. या मनुष्याकडे 2 मार्ग आहेत. एकीकडे जो मार्ग आहे जो त्याला निवांत स्थळी, चांगल्या स्थळी नेणार आहे, आणि दुसरा जो मार्ग आहे जिथे पुढे सुरुवातीला सपाट दिसतोय पण पुढे जाऊन तिथं त्रास, विजा चमकणारे आहेत, जिथे काळोख आहे. परमेश्वर तुम्हाला चांगला मार्ग देण्यासाठी त्याच्या योजना आहेत आणि त्याने तो मार्ग दाखवलाय तुम्हाला. आता निर्णय तुमचा आहे आणि ते निर्णय घेण्याचं सामर्थ्य देवाने तुम्हाला दिलंय. तेवढीच एक गोष्ट आपण काय ते करू शकतो मित्रांनो, निर्णय घेऊन, निवड करून आपण आपलं समर्पण देवाला करू शकतो. मुद्दा आपल्याला सांगतो, अनेक जणांपुढे प्रश्न असतो की मी देवाला स्वतःचे समर्पण कसे करू? खूप वेळेला प्रयत्न करतोय पण ते समर्पणच होत नाही, मग मी करू तरी कसं? तुम्ही स्वतःला त्याला पूर्णपणे समर्पण करू इच्छिता, पण नीतिमत्तेच्या सामर्थ्याच्या बाबतीत तुम्ही कमकुवत आहात. बघा मित्रांनो, मी जेव्हा वाचलं ना मला इतकी सुंदर गोष्ट कळाली याच्यातून. माझी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा हा पॉईंट ऐकावा आणि मग आपल्याला आपली चूक बरोबर कळून येईल की का माझ्याकडून मी प्रत्येक वेळेस निर्णय घेतोय पण तोंडावर पडतोय, का असं होतंय हे आपल्याला कळेल. आपल्याला मुद्दा सांगतोय, तुम्ही स्वतःला त्याला पूर्णपणे समर्पण करू इच्छित आहे, पण नीतिमत्तेच्या सामर्थ्याच्या बाबतीत तुम्ही कमकुवत आहात. आपण सगळे कमकुवत आहोत. तुम्ही शंका कुशंकांच्या गुलामगिरीत राहा. म्हणजे आपण समर्पण तर करतोय पण ते पूर्णपणे झालंय का नाही याच्यामध्येच आपण अडकलोय. परत आपण प्रार्थनेवरून बाहेर येतोय आणि परत त्या गोष्टी करतोय. ज्या गोष्टी आपण सोडण्यासाठी देवाला प्रार्थना केली होती तेच आपण प्रार्थना करून उठतोय आणि परत त्याच गोष्टी करतोय. तुमच्या पापी आयुष्याच्या सवयींनी तुम्ही जखडलेले आहात. आपण सगळे त्याच्यामुळे जखडलेले आहोत. निर्णय घेतोय पण परत बाहेर जाऊन त्याच गोष्टी करतोय. त्या तुमच्यावर नियंत्रण करतात. म्हणजे जर चुकीचे निर्णय घेऊन त्याच्यानुसार आपण चालतोय तर ते निर्णय आपल्यावर नियंत्रण करतायत. आपल्या चुकीच्या सवयी आपल्यावर नियंत्रण करतायत. उदाहरणार्थ, खूप लोक म्हणतात असं की मला चहाशिवाय जमतच नाही. काम करायला लागलं की मला चहा पाहिजेच, संध्याकाळचे 4 वाजले की मला चहा पाहिजेच, सकाळी उठलं की मला चहा पाहिजेच. मित्रांनो, काय झालंय माहिती आहे? तो चहा तुम्हाला पितोय, तुम्ही चहाला नाही पिते. तुम्ही प्रत्येक वेळेस निर्णय घेता की अरे केला पाहिजे, कमी सोडला पाहिजे, तर त्या निर्णयावर ठाम राहा. त्या मार्गाने चालत राहा की परमेश्वराने जो मार्ग तुम्हाला दाखवलाय. आणि जर ते अवघड वाटत असेल तर त्या क्रूसाकडे बघा. त्या स्वर्गाने आपल्यासाठी किती मोठा त्याग केलाय त्याच्याकडे बघा आणि मग त्या चहाच्या प्याल्याकडे बघा. तुम्हाला कुठली गोष्ट चांगली वाटते? देवाचा मार्ग चांगला वाटतोय का तो चहा पिऊन तुम्ही तुमचे पचनक्रिया बिघडवताय स्वतःच, ते तुम्हाला योग्य वाटतंय?
तुम्ही तंबाखू खाऊन, दारू पिऊन तुम्ही तुमचंच आयुष्य बर्बाद करताय, हे तुम्हाला पाहिजे का तुमचं जीवन सुखरूप आनंददायी झालं पाहिजे, हा निर्णय तुमचा आहे मित्रांनो. त्या तुमच्या नियंत्रणावर आहेत, ते तुमच्यावर नियंत्रण करतायत. तुम्ही दिलेली वचने व केलेले निर्धार व्यर्थ ठरतायत. प्रत्येक वेळेस तुम्ही निश्चय करताय, तुम्ही आणि मी निश्चय करतोय, परंतु व्यर्थच ठरतंय ते. तुम्हाला तुमच्या विचारांवर, अंतरीच्या प्रक्रियांवर, भावनांवर नियंत्रण करता येत नाही. मोडलेल्या वचनांमुळे व तोडलेल्या शब्दांमुळे तुमच्या स्वतःच्या खरेपणाच्या बाबतीत आत्मविश्वास डळमळीत होतोय. प्रत्येक वेळेस आपण प्रयत्न करतोय त्याच्यामधून बाहेर येण्याचा, पण कुणीतरी येऊन आपल्याला मोह टाकतोय आणि आपण चार चौघांमुळे त्या गोष्टी करतोय. आपण दिलेल्या शब्दा मोडतोय. देवाला केलेलं समर्पण आपण परत माघारी घेतोय. देवाला दिलेली भेट आपण परत त्या देवाकडून हिसकावून घेतोय आणि देवाला निराश करतोय. व त्यामुळे देव तुमचा स्वीकार करू शकत नाही असे तुम्हाला वाटू लागते. आणि मग याच्यामुळे काय होतं मित्रांनो, सतत तसंच केल्याने आपल्याला असं वाटतं की अरे मी देवापासून किती दूर गेलोय, मी सारखंच ह्या गोष्टी मोडतोय, मी देवाला किती वेळा निराश करतोय, माझ्या मेंदूवर ताबा नाही, माझ्या निर्णयावर ताबा नाही, आणि याच्यामुळे आपण स्वतःच खचत राहतो नुसता. आमेन. सगळे सोबत आहेत, हा अनुभव सगळ्यांचा आहे. होय. माझा सुद्धा हाच अनुभव होता मित्रांनो. खूप वेळा निर्णय घ्यायचो पण तोंडावरच पडायचो, त्याच्यामुळे नुसताच निराश व्हायचो आणि असं वाटायचं की अरे मी किती दुःखी आहे, किती क्लेशाने भरलोय, की किती वेळा प्रयत्न करतोय तरी सुद्धा होत नाही. माझ्या जीवनात काय चाललंय, अरे काहीच होत नाही नीट धड. ना मी धड देवाला समर्पित होतोय, ना माझं मी काम व्यवस्थित करतोय, कुठलीच गोष्ट धडाची होत नाही. त्याच्यामुळे आपण निराश होतो. परंतु मुद्दा पुढे खूप सुंदर आपल्याला सांगतो मित्रांनो. असं आपल्याला वाटू लागतं, परंतु तुम्ही हताश होण्याचे काहीही कारण नाहीये. इच्छाशक्तीच्या, दृढ निश्चयाच्या, बळाच्या, खऱ्या सामर्थ्याची जाणीव होणे ही तुमची आणि माझी गरज आहे. आता हे काय आहे हे नीट समजून घ्या मित्रांनो. परंतु तुम्ही हताश होण्याचे कारण नाहीये. इच्छाशक्तीच्या, दृढ निश्चयाच्या, बळाच्या, खऱ्या सामर्थ्याची जाणीव होणे तुमची गरज आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला मोहपाश होतात तेव्हा तुम्ही काय निर्णय घेतला होता याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही काय प्रार्थना केली होती याच्याकडे लक्ष द्या. जेव्हा तुमचे मित्र, तुमचे कुटुंबातले लोक तुम्हाला मोह करतात की बाबा हे खा, हे कर, तेव्हा तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही काय निर्णय घेतला होता आणि तुम्हाला काय करायचंय. त्या दृढ निश्चयाच्या बळावर, दृढ निश्चय महत्वाचा आहे मित्रांनो, की मला नाहीच करायचं, ते मला त्या मार्गाने जायचंच नाहीये, काही झालं तरी चालेल पण नाही बाबा मला नाहीच करायचं. हे जो निर्णय आहे ना मित्रांनो, ठामपणा, ती ताकद परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिली. पण आपण स्वतःलाच कमकुवत बनवतोय त्या गोष्टी करून. पण परमेश्वर म्हणतोय ती ताकद मी तुला ऑलरेडी दिली. ती दृढ निश्चयाची, इच्छाशक्तीची ताकद मी तुला दिली. मानवी स्वभावात मनावर ताबा ठेवणारी ही शक्ती असते. देवाने आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या सतसत विवेक बुद्धीमध्ये ऑलरेडी ती ताकद दिलेली आहे. निर्णय घेण्याची शक्ती, निवड करण्याची पात्रता त्याने आपल्याला दिली आहे. आपल्याला असं वाटतं की नाही होऊ शकत, नाही होऊ शकत, नाहीच होऊ शकणार, कारण तुमची इच्छाच नाही त्याच्यातून बाहेर येण्याची. पण जेव्हा तुम्ही ठाम म्हणता की नाही बाबा नाही होऊ शकत आहे माझ्याकडून, मी नाही करणार आहे, मग पुढे समोरच्याने किती जरी तुमच्या पुढे ते करण्यासाठी तुम्हाला सरसावलं तरी तुमच्या मनाने निश्चय केलेला असतो. तुम्ही स्वतःला तो शिक्का मुर्तब केलेला असतो की नाही मला ह्या मार्गाने जायचं नाही, मी हे करणार नाही, बास हे निश्चय मी केलाय, मी माझ्या देवाचीच भक्ती करेल, मी त्याचीच उपासना करेल. हा जो दृढ निश्चय ना मित्रांनो, ती ताकद देवाने तुम्हाला आणि मला ऑलरेडी दिलेली आहे. याच्यावर थोडं मनन करा. हे थोडं डीप आहे, पण जेव्हा तुम्ही विचार करताना याच्यावर तेव्हा तुम्हाला कळेल की अरे हे किती सोपं आहे त्या गोष्टीवर विजय मिळवण्याची. आमेन. 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 ओके. आमेन. मला फक्त मित्रांनो फक्त एक शेवटची स्लाइड राहिलेली आहे. आपला वेळ खूप झालेला आहे माहिती आहे मला, पण मी आणखीन 5 मिनिटं घेऊ का तुमचे मित्रांनो? म्हणजे हा समर्पणाचा टॉपिक आपला आजच संपेल. ओके, थँक्यू सो मच. पुढचा मुद्दा कोणी वाचेल?
काय होतंय, जास्त उशीर व्हायला लागला की आपोआप लोक कट ऑफ व्हायला लागतात, पण असं होऊ नये. दुसरा कुठून दुसरा वाचायचं? मुद्दा दुसरा मुद्दा ताई. ब्रदर हेच वाचायचं का? अनेक जणांपुढे प्रश्न असतो. नाही नाही, दृढ निश्चयाच्या बळाच्या, तो जो खालचा मुद्दा. दृढ निश्चयाच्या बळाच्या योग्य वापरावर सर्व काही अवलंबून असते. देवाने माणसांना निर्णय स्वातंत्र्य दिले आहे, त्याचा वापर त्यांनी करावायचा आहे. तुम्हाला तुमच्या हृदयाचा पालट घडवून आणता येत नाही. तुम्हाला स्वतःचे बळ वापरून देवावर मनापासून प्रेम करता येत नाही, पण तुम्ही देवाची सेवा करण्यास ठरवू शकता. तुमचा निर्णय सर्व स्वभाव गुण ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली आणले जातील. तुमचे प्रेम त्याच्यावर केंद्रित केले जाईल. तुमचे विचार त्याच्या विचाराशी जुळले जातील. आमेन. मित्रांनो, हा इतका सुंदर अनुभव आहे, माझा स्वतःचाच अनुभव आहे मित्रांनो. जेव्हा चहा शरीराला वाईट आहे हे जेव्हा मला कळालं ना, मी त्याच्या अगोदर एक एक ग्लासभर चहा प्यायचो मित्रांनो. पण जेव्हा मला कळालं की अरे नाही, चहा मला बायबल वाचण्यासाठी तो अडखळण आणतोय, माझी विचारशक्ती तो चहा वाढवत नाही आहे आणि मला स्टेबल करत नाही आहे, दरवेळेस मी चलबिचलच राहतोय, जास्त चहा पिल्याने माझी एकाग्रताच राहत नाही आहे आणि मी बधीर असल्यासारखंच करतोय, निर्णय व्यवस्थित घेत नाही आहे. तेव्हा मी देवाला प्रार्थना केली आणि जेव्हा देवाच्या वचनावरून मला कळालं की अरे हे चांगलं नाही आहे आणि मला देवाच्या वचनात वाढायचं आहे, मला बायबल वाचताना झोप नाही आली पाहिजे. आणि मग मी देवाला प्रार्थना केली, प्रभू मला याच्यावर ताकद दे. आणि जेव्हा हे पुस्तक मी वाचलं मित्रांनो, हे सगळं गोष्टींचा अनुभवासाठी मी देवाकडे प्रार्थना केली की प्रभू हाच अनुभव मला पाहिजे. आणि मग देवाने मला ती जाणीव दिली की ती ताकद मी तुझ्यामध्ये ऑलरेडी दिली, की तू चहा सोडू शकतोस. तू जे नॉनव्हेज खाण्याची तुला आवड आहे त्याच्यामुळे तुझं शरीर खालावत चाललंय, तुझी मनस्थिती ठीक होत नाहीये, तर ती तू सोडू शकतोस. हा निश्चय जेव्हा मी केला आणि मी देवाकडे पाहिलं की मला त्याच्याकडे बघायचं आहे, मला बायबलच्या वचनात वाढायचं आहे, मला विचारशक्ती वाढवायची आहे, ज्याच्यामुळे मला हे अडखळण होत आहे, तर मी निश्चय करून ते सोडून देईल आणि मला देवाची सेवा करायची आहे. काही जरी झालं तरी त्याचं प्रेम मला पाहिजे. हा जेव्हा निश्चय मी बाळगला मित्रांनो मनामध्ये, मग तो चहा पण सुटला आणि देव कृपेने आता नॉनव्हेजवर सुद्धा देव मला विजय मिळवून देत आहे. मला ती ताकद परमेश्वर देते की मी नॉनव्हेज सोडू शकतो. आमेन. पण आपला दृढ निश्चय महत्वाचा आहे. दृढ निश्चयाच्या बळाच्या योग्य वापरावर सर्व काही अवलंबून असते. परमेश्वर म्हणतोय तुझी इच्छा आहे का? 38 वर्ष झालं तो दुखणेकरी तिथेच पडला होता. आपण देखील कितीतरी वयाच्या 40 पर्यंत चहाच पित राहिलोय आणि देवाला म्हणतोय की देवा हे शक्यच नाही. प्रभू आपल्याला म्हणतोय की तुझी इच्छा आहे का त्याच्यापासून निघण्याची? कितीतरी वर्ष झालंय तंबाखू खातोय सुटतच नाहीये. परमेश्वर म्हणतोय तुझी इच्छा आहे का त्याच्यातून बाहेर येण्याची? दृढ निश्चयाच्या बळाच्या योग्य वापरावर सर्व काही अवलंबून असते. देवाने माणसांना निर्णय स्वातंत्र्य दिलंय, तो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. त्याचा वापर त्यांनी करावायचा आहे, तुम्ही आणि मी करायचा आहे. तुम्हाला तुमच्या हृदयाचा पालट घडून आणता येत नाही, आपल्याला नाही घडून आणता येत पालट. तुम्हाला स्वतःचे बळ वापरून देवापासून प्रेम, मनापासून देवावर प्रेम करता येत नाहीये. पण तुम्ही देवाची सेवा करण्याचे ठरवू शकता की बाबा बास मला देवाची सेवा करायची, मला माझ्या प्रभूची सेवा करायची, म्हणून मला हे करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ॲथलेटिक्स जे असतात ना, धावपट्टू जे ऑलिम्पिकमध्ये धाव घेत असतात, एक धाव घेणारा व्यक्ती त्याच्या घरामध्ये जेव्हा तो येतो, घरामधले जेव्हा नॉनव्हेज खात असतील, त्याला इच्छा होत नसेल का की मला पण नॉनव्हेज खायला पाहिजे? होत असणार मित्रांनो. पण त्याला माहिती आहे नॉनव्हेज खाल्ल्याने, मटण खाल्ल्याने, चिकन खाल्ल्याने माझी चरबी वाढेल आणि त्याच्यामुळे मला थकवा लवकर लागेल, मी कसा पळेल आणि कसा मला मेडल मिळेल. सगळे सहमत आहेत मित्रांनो? ऐकतायत सगळे? यस यस आमेन. तो धावणारा त्याला माहिती आहे की मला तो मेडल पाहिजे. आता मध्ये एकाने मला विनंती केली की ब्रदर माझ्यासाठी प्रार्थना करा, मला रात्रभर अभ्यास करायचा आहे. पण त्या रात्री तो भाऊ भरपूर जेवला आणि त्या भरपूर एकदम भात त्याने आवडीने खाल्ला आणि मग त्याने निश्चय केला की नाही आता काही करून मला रात्रभर जागायचं आहे. आणि मस्त डुलक्या खातोय. पण प्रार्थना तर करतोय की
रात्रभर जागून अभ्यास करायचा आहे. कसं होईल? आपण आपल्या खाण्यावर, आपण आपल्या सवयींवर जर नियंत्रण ठेवू शकत नाही, तर मित्रांनो, आपण देवामध्ये जेव्हा आध्यात्मिकरित्या आपल्याला वाढण्याची इच्छा असते, तेव्हा ह्याच गोष्टी अडखळण येतात. तुमचा चहा, तुमच्या वाईट सवयी, तुमचं तंबाखू, तुमची दारू, सगळ्या गोष्टी अडखळण येतात. देवाचं वचन समजायला, त्याचं प्रेम अनुभवून घ्यायला सगळ्या गोष्टी अडखळण होतात मित्रांनो. एखाद्या धावपट्टूला जसं तो मेडल पाहिजे असतो, त्या मेडल मिळवण्यासाठी तो ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग करतो. भले त्याला किती जरी गुलाबजामुन समोर ठेवले ना, तर त्याला मेडल पाहिला दिसतो की मला तो ऑलिम्पिकमधला मेडल पाहिजे जो मला मिळवायचा आहे. आणि मग त्याच्यासाठी ही गुलाबजाम काय चीज आहे, हे नॉनव्हेज काय चीज आहे, चहा काय चीज आहे, मी ते सगळं सोडून द्यायला तयार आहे, कारण मला तो मेडल पाहिजे. हा जो दृढनिश्चय असतो ना, तो त्या व्यक्तीला बरोबर तो मेडल मिळवून देतो. आमेन. जेव्हा तो व्यक्ती ती इच्छा धरतो ना, परमेश्वर त्याच्या बरोबर असतो. तुम्ही पण जेव्हा इच्छा धरता की बाबा मला हे नाही करायचं, तर परमेश्वर तुमच्या बरोबर हात धरून तुम्हाला त्याच्यातून उचलून आणतो. परमेश्वर जेव्हा त्या 38 वर्ष दुखणे करायला म्हटला की तुला त्याच्यातून बाहेर निघायचे का, तुला बरं होण्याची इच्छा आहे का, तेव्हा तो 38 वर्ष दुखणे करी म्हणाला की होय प्रभू, मला बरं व्हायचंय. त्याची इच्छा होती म्हणून तो चालू शकला. तुमची जरी इच्छा आहे, माझी जरी इच्छा आहे, तर आपण त्या वाईट सवयींमधून बाहेर निघू शकतो, निर्णय आणि निवडीच्या सामर्थ्यावर. आमेन. शेवटची स्लाइड आपण बघणार आहे. कोणी वाचेल पहिला मुद्दा? वाचा पटपट मित्रांनो. स्वभावाकरिता व पावित्र्याकरिता इच्छा असणे ही केव्हाही चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्ही तेवढ्यावरच थांबला तर त्या इच्छांचा काही एक फायदा होणार नाही. खरे भक्त बनण्याची इच्छा व आशा बाळगून तरीही अनेकांचा सर्वनाश होईल. ते देवाला त्यांचे निर्णय, सामर्थ्य, समर्पण करण्याचे पाऊल उचलत नाहीत. ख्रिस्ताचे अनुयायी बनण्याचे ते ठरवित नाहीत. मित्रांनो, आता हा मुद्दा वाचताना किंवा समजताना खूप लोक गोंधळून जातात की अरे काय सांगत आहे. सुस्वभावाकरिता व पावित्र्याकरिता इच्छा असणे हे केव्हाही चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला इच्छा तर आहे की बाबा माझ्यामध्ये चांगला स्वभाव घडला पाहिजे, मी एक पवित्र जीवन जगलं पाहिजे, पाप विरहित असं जीवन जगलं पाहिजे, हे सगळे आपण इच्छा धरतोय. पण जर तुम्ही तेवढ्यावरच थांबलात तर त्या इच्छांचा काही एक फायदा होणार नाही. नुसतंच इच्छा धरतोय, प्रत्येक वेळेस इच्छा धरतो की बाबा नाही मी हे केलं पाहिजे, पण त्या मार्गावरच आपण जात नाही, फक्त इच्छाच धरून तिथेच बसतोय, तिथेच थांबतोय. हा जसा मनुष्य निर्णय करून तिथेच थांबलाय, पण त्या मार्गाने तो चालत नाहीये की तो नुसता म्हणतो की हा बाबा मला जो उजवीकडचा चांगला मार्ग आहे त्या मार्गानेच मला जायचंय, पण तो पाऊलच ठेवत नाहीये की बाबा नाही मी उजवीकडचा मार्ग धरलाय ना, मला त्याच उजवीकडच्या मार्गाने गेलं पाहिजे. तो पाऊलच टाकत नाही, नुसताच जागेवर थांबून डोकं खाजवत बसलाय की अरे हा हे केलं पाहिजे. अरे पाऊल तर टाक, करून तर बघ, त्या सवयी सोडून तर बघ, त्या वाईट गोष्टींना नाही म्हणायला तरी शिका. नुसतंच पवित्र जीवन जगायचंय म्हणून तिथेच थांबलोय तर त्याचा काही उपयोग नाहीये. ते फक्त पोकळ धार्मिकता होऊन जाईल मित्रांनो. खरे भक्त किंवा खरा जर देवाचा सेवक बनण्याची आपल्याला इच्छा आहे, असं आशा बाळगून तरीही अनेकांचा सर्वनाश होतोय. ते देवाला त्यांच्या निर्णय सामर्थ्याचे समर्पण करण्याचे पाऊल उचलत नाहीत. जेव्हा तुम्ही प्रार्थनेवरून उठता, जेव्हा तुम्ही तुमचं समर्पण करून उठता, तर पुन्हा त्या मार्गाकडे जाऊ नका. जेव्हा कोणी तुम्हाला मोह करतं की बाबा हे करून बघ, हे खा, हे पी, तेव्हा त्या प्रार्थनेची आठवण करा जी प्रार्थना तुम्ही थोड्या वेळापूर्वीच केलेली असते. समजते मित्रांनो? पुढचा मुद्दा आपण वाचूया, शेवटचा. निर्णय शक्तीच्या योग्य वापराद्वारे तुमच्या आयुष्यात एकदाच बदल होऊ शकतो. ख्रिस्ताला तुमची निर्णय शक्ती समर्पण करण्याने तुम्ही सर्व सत्ता, अधिकार, सध्याच्या काळोखातील जगाचे अधिपती
आकाशातले दुरात्मे याहून वरचढ असणाऱ्या सामर्थ्याशी स्वतःला जोडाल. तुम्हाला खंबीर ठेवायला वरून देवाकडून शक्ती मिळेल व अशा प्रकारे देवाला सतत समर्पित राहण्याने तुम्हाला नवजीवन विश्वासाचे जीवन जगण्यासाठी सामर्थ्य लाभेल. आमेन. 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 मित्रांनो, निर्णय शक्तीच्या योग्य वापराद्वारे तुमच्या आयुष्यात एकदाच बदल होऊ शकतो. एका क्षणात बदल होऊ शकतो मित्रांनो. जेव्हा तुम्ही निर्णय करून उठता की बाबा बास, मी आता समर्पण केलेलं आहे, मी आता परत ती गोष्ट करणार नाही, हा जो निश्चय असतो ना, तुम्हाला एका क्षणात बदलू शकतो. ख्रिस्ताला तुमच्या निर्णय शक्ती समर्पण करण्याने तुम्ही सर्व सत्ता, अधिकार व सध्याच्या काळोख्यातले जगाचे अधिपती, आकाशातील दुरात्मे म्हणजे जे सैतानाचे दूत आहेत, जे तुम्हाला फूस लावून ते करायला लावतात ना, त्यांच्यापेक्षा वरचढ शक्ती परमेश्वर तुम्हाला देतो. कधी? जेव्हा तुम्ही निश्चय करता आणि पाऊल उचलता की बाबा बास झालं, आता इथून पुढे आजपासून मला ते नाही करायचं. थोडं करील, थोडं करून बघतो, हळूहळू सोडतो. नाही होऊ शकत मित्रांनो. नाही म्हणजे नाही. याहून वरचढ असणाऱ्या सर्व सामर्थ्याचे स्वतःला तुम्ही जोडाल निर्णय केल्याद्वारे. तुम्हाला खंबीर ठेवायला वरून देवाकडून शक्ती मिळेल व अशा प्रकारे देवाला सतत समर्पण राहण्याने तुम्हाला नवजीवन, विश्वासाचे जीवन जगण्याचे सामर्थ्य लाभेल. आमेन. रोज समर्पण होण्याची गरज आहे मित्रांनो. रोज आपल्या इच्छा, आकांक्षा सकाळी उठून रात्री झोपताना त्याला समर्पित होणं ही खूप सुंदर गोष्ट आहे. आणि अशाने आपल्या जीवनामध्ये हळूहळू परिवर्तन व्हायला लागतं. आपण बदलायला लागतो. पण निर्णय घेणं आणि त्या निर्णयावर ठाम राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आमेन. 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 मित्रांनो, माझा पूर्ण विश्वास आहे की हे समर्पणाचा जो गेल्या आठवडाभर तुम्ही अभ्यास केलाय, तुम्ही शिकलात आणि परमेश्वर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये चालवत आहे. मित्रांनो, जे काही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही संकल्प केलेत, आज तुम्ही ते सगळ्या गोष्टी देवाच्या क्रूसाजवळ ठेवा. तो त्याच्या सामर्थ्याने तो तुमच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा ज्या तुमच्यासाठी चांगल्या आहेत त्या निश्चित पूर्ण करणार. पण ज्या वाईट आहेत, ज्याच्याने तुमचं नुकसान होईल, त्या तुमच्या जीवनातून निघून जाव्यात याच्यासाठी प्रार्थना करा मित्रांनो. आणि आपल्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, सगळी स्वप्न त्याच्या हातात समर्पित करा. आमेन. आपण प्रार्थना करूयात. मित्रांनो, आज परमेश्वराचा दिवस आहे, शब्बात दिवस आहे, विशेष दिवस आहे. या दिवसाचा आशीर्वाद वेगळा आहे. जेव्हा तुम्ही निश्चय करता, मागता, तेव्हा परमेश्वर त्या गोष्टी आजच्या दिवशी दुप्पटपणाने त्या गोष्टी घडून आणतो. असं नाही की इतर दिवशी करत नाही, तो करतो. पण मित्रांनो, आजचा दिवस का विशेष आहे माहिती आहे? कारण प्रभू येशू ख्रिस्ताने शब्बात दिवशी खूप सारे चमत्कार केलेत आणि तोच चमत्कार आज तुमच्या आणि माझ्या जीवनात घडून येऊ शकतो जेव्हा आपण निश्चय करतो तेव्हा. आमेन. आज तुम्हाला मनामध्येच तुम्ही विचार करा की अशी कुठली गोष्ट आहे, अशी कुठली सवय आहे जी तुम्हाला देवापासून अडखळवतीये. देवाच्या जवळ जायला, देवाचा अनुभव घ्यायला, तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद यायला ती गोष्ट अडखळण बनली आहे. याच्याबद्दल तुम्ही स्वतः विचार करा. आपण प्रार्थना करत असताना शक्य असेल तर गुडघ्यावर या आणि देवाला म्हणा की प्रभू तू मला मदत कर. होय, ही गोष्ट माझी वाईट आहे. मनामध्येच थोडं देवाला मागा, थोडा विचार करा की अशी कुठली ती सवय आहे, अशा कुठल्या त्या गोष्टी आहेत ज्या मला सोडण्याची गरज आहे. आपण प्रार्थना करत असताना मित्रांनो देवाला आपलं समर्पण करूया. जे जे काही तुम्ही आठवडाभर शिकलायत, ज्या ज्याविषयी तुम्ही मनन करत आलायत, त्या सगळ्या गोष्टीविषयी थोडं मनन चिंतन करा. परमेश्वर तुम्हाला त्या गोष्टीमधून बाहेर काढेल. आपण प्रार्थना करूया. सर्व सामर्थ्य दयाळू देवा, आकाश पृथ्वी सृष्टीच्या निर्माण करत्या प्रभू येशू, या वेळेला आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत प्रभू. प्रभू, जे जे तुझी लेकरं देवप्पा शेवटपर्यंत तुझं वचन ऐकण्यासाठी थांबलेत, ज्यांना इच्छा आहे की माझं जीवन बदललं जावं, ज्यांना इच्छा आहे की माझ्या जीवनामध्ये मी खरंच समर्पण केलं पाहिजे, प्रभू परमेश्वरा, आज त्या प्रत्येकाला पित्या तो आशीर्वाद देऊ करा. त्या सर्व वाईट गोष्टींपासून, वाईट सवयींपासून, वाईट व्यसनांपासून प्रभू तुम्ही त्यांना बाहेर काढा.
कारण आज आमेन. त्या सर्व तुझ्या लेकरांनी पित्या प्रभू येशू निर्णय घेतलाय बाहेर येण्याचा. आमेन. प्रभू आज जे आम्ही ऐकलंय की निर्णय शक्तीच्या बळावर आम्ही त्याच्यावर विजय मिळवू शकतो. प्रभू येशू आज आम्ही निश्चय करतो प्रभू, जर आमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतील ज्याच्याने आम्ही आमचं जीवन खराब करत चाललोय, आम्ही आमचं शरीर खराब करत चाललोय, आम्ही आमचं भवितव्य खराब करत चाललोय, प्रभू येशू आम्हाला तू ताकद दे की आम्ही त्या गोष्टी सोडाव्यात. कारण यावेळेला आम्ही इच्छा धरतोय प्रभू त्याच्यामधून बाहेर निघण्याची. प्रभू येशू त्या प्रत्येकाला तो आशीर्वाद, ती ताकद दे प्रभू. जो कोणी कमकुवत आहे तू त्याला ताकद दे. आणि देव बाप्पा, जर काही असे सहभागिता असतील की ज्या आम्हाला त्या पापामध्ये पाडतात आणि आम्हाला ते पाप करायला लावतात, अशा सहभागितेपासून, अशा लोकांपासून आम्ही थोडे वेळ दूर राहण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर. प्रभू परमेश्वरा, तू आमच्यावर फार प्रेम करतोस दे बाप्पा. तुझ्या प्रेमापुढे या गोष्टी काहीच नाही आहेत प्रभू. त्या क्रूसाकडे बघून आज तू आम्हाला त्याग काय आहे हे सांगितलेलं आहेस प्रभू. तू आम्हाला शिकवलंस की प्रेम काय आहे, आणि त्याच प्रेमाला प्रभू आज आम्ही स्वीकारून आमच्या वाईट सवयी सोडायला आम्ही तयार होत आहोत प्रभू. आम्हाला मदत कर. इथून सर्व वेळ काळ पवित्र पित्या आम्ही तुमच्या हातामध्ये देऊन ही प्रार्थना ग्रुपमधल्या सगळ्यांसाठी, त्यांच्या नवीन जन्माच्या अनुभवासाठी तुझ्याकडे मागतो, म्हणून तुम्ही ऐका पित्या. आमेन. आमेन. आमेन.